आणि दुसरी गोष्ट म्हणजे की वारकऱ्यांना सुद्धा कळणार नाही की आपला संप्रदाय काय, आपली विचारधारा काय, आपल्याला सांगितलंय काय, आपलं उद्देश वारकरी संप्रदायाचा काय. आणि हे बिनधास्तपणे यांच्या नादी लागलेले. कारण कसं असतं माहिती का, की अप्सरा दिसायला फार सुंदर दिसतात. अप्सरांची वाणी ही अमोघ वाणी असते, गोड वाणी असते. आणि गोड हे कोणालाही आवडतं, परंतु तिखट आणि कडवट कोणाला आवडत नाही. हा फरक वारकरी संप्रदायामध्ये आणि रामदासी संप्रदायामध्ये आहे. कारण वारकरी हा कडवट आहे, तो समाजाला वेळोवेळी औषध देतो. आणि मग हा कडवटपणा लोकांना पचत नाही. आणि मग लोक काय होतं, आपसुकचपणे हे गोडवा स्वीकारतात. आणि कधी हाच गोडवा नंतर आपल्यामध्ये अनेक सामाजिक आजार निर्माण करतो, अनेक मानसिक व्याधी निर्माण करतो. अशा पद्धतीनं आपल्यामध्ये हे अतिक्रमण होतं आहे. हे विशेष, कारण यामध्ये मी राजकीय बोलत नाही. शरद पवारांच्या नावानं जे काय आजकाल चाललेले आणि ते काय बोलले किंवा त्यांनी काय लिहिलं हे अगदी बरोबर आहे. अतिक्रमण हे आजचं नाही, अतिक्रमण हे सुरुवातीपासून आहे. आणि कुठलीही चळवळ जर बंद पाडायची असेल ना, तर त्याला काउंटर पॉलिसी दिली जाते. आणि मग हे काउंटर पॉलिसी देण्यामध्ये हजारो वर्षापासून हे तरबेज आहे. हे विशेष, कारण याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. कारण अलीकडे आपल्याकडे काय केलं जाते माहिती का, की आता हिंदू धर्म नाही, हिंदू धर्म फक्त बोलायला आणि उच्चारायला आहे. हिंदू राष्ट्र व्हावं हे फक्त बोलायला आणि उच्चारायला आहे. परंतु ह्या हिंदू राष्ट्राच्या आडून तुम्ही जर सोशल मीडियातून असेल, अशा अतिक्रमण केलेल्या कीर्तनकाराच्या माध्यमातून असेल, तर तुम्ही एक शब्द नक्की ऐकलेला असेल, तो म्हणजे सनातन धर्म. सनातन म्हणजे अनादी असलेला धर्म. अशा धर्माची बीजारोपण सध्या सुरू आहे. मग आता हा सनातन धर्म खरंच पुरातन आहे का, तर अजिबात नाही. सनातन धर्माची स्थापना ह्या गोव्यामध्ये आता अलीकडे 90च्या दशकामध्ये झालेली, म्हणजे संस्थेची. ते धर्म म्हणत असतील कधीपासून, पण खरी संस्था 90च्या दशकामध्ये स्थापन झाली. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून सनातनी बीजारोपण चालू आहे. आणि त्यांचं सनातन प्रभात नावाचं मासिक निघतं, त्याची पुस्तकं निघतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले माहिती का, अध्यात्मशास्त्र खंड 1 या पुस्तकामध्ये काही त्यांनी सांगितलेले. डॉक्टर जयंत आठवले यांनी म्हटलं आहे, पांडुरंगाचा नको कुलदैवतेचा जप करा. काय सांगितलेलं आहे, पांडुरंगाचा नको कुलदैवतेचा जप करा. म्हणजे वारकरी संप्रदाय जप कुणाचा करतो, पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल. कारण हे विठ्ठल नाव म्हणजे काय, विठ्ठलाचा अर्थच आहे विज्ञान. विज्ञानवादी प्रगतवादी धर्म म्हणजे संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि इथं अध्यात्मशास्त्रामध्ये सनातन धर्माच्या हे डॉक्टर जयंत आठवले काय लिहितात माहिती का, की पांडुरंगाचा जप करू नका. कारण संतांचं न ऐकता भावनेच्या आहारी जाऊन पांडुरंगाचा जप करत राहिले तर गुरुप्राप्ती होत नसते, असं म्हणतात. ते काय म्हणतात माहिती का, की गुरुप्राप्ती होत नसते. मग तुम्ही ऐकलं कोणाचं पाहिजे, संतांचं ऐकलं पाहिजे. तुम्ही कोणाचं ऐकलं पाहिजे, गुरुचं ऐकलं पाहिजे. मग हा सनातन धर्म काय सांगतो, की तुम्हाला ईश्वर प्राप्तीपर्यंत पोहोचायचं असेल तर त्यामध्ये पुण्यतमा असलेला संत पाहिजे. त्याचा आत्मा कसा पाहिजे, पुण्यवान पाहिजे किंवा पुण्यवान गुरु पाहिजे. म्हणजे शेवटी आले का नाही पुन्हा देवाच्या मध्ये दलाल निर्माण करणारा हा सनातन धर्म. आणि वारकरी संप्रदाय काय म्हणतो, की देवाच्या मध्ये आणि भक्ताच्या मध्ये दलाल नको, थेट देवापर्यंत जाणारा धर्म संप्रदाय म्हणून वारकरी संप्रदाय 18 पगड जातीनं स्वीकारला. कारण तिथं दलालच नाही, पांडुरंगाच्या याच्यामध्ये दलाल नाही. परंतु अलीकडं जर तुम्ही पाहिलं असेल ना, तर 2003-04 मध्ये तिथं जे काही पंढरपुरामध्ये बडवे त्यांचं प्रकरण पाठीमागे आलं होतं, की हे बडवे त्या विठ्ठलाची पूजा करणारे, त्या विठ्ठलाच्या मंदिराची साफसफाई करणारे, ज्यांनी की विठ्ठल मंदिर ताब्यात घेतलं, हे मुतले तिथल्या कुंडामध्ये. त्याची केस कोर्टामध्ये चालू आहे, त्यांना पाठीमागे शिक्षा पण झाली. मग मला सांगा की त्या ठिकाणी हे बंडा तात्यासारखे वारकरी संप्रदायामध्ये बाहेरून आलेले आणि इथं स्वराज्याभिषेक करून संप्रदाय ताब्यात घेणारे हे बोलले का त्याच्यावरती? त्यांनी त्या ठिकाणावरून बडवे हाकलून देण्यासाठी कधी मोर्चा काढला का? म्हणून हे जे अतिक्रमण करणारे आहेत, तर हे जसे बांगलादेशी आपल्याकडे अतिक्रमण करतायत का किंवा आपल्याकडे येत आहेत, तसे या संप्रदायामध्ये
आपल्याच धर्मातील वाईट प्रवृत्तीची लोक तो संप्रदाय संपविण्यासाठी, त्याचा मूळ गाभा संपविण्यासाठी आपल्याकडे येत आहेत. आता पुढे गंमत पहा. अध्यात्मखंड 1 याच्यामध्ये हे म्हणतात की ऐकायचं कोणाचं, म्हणजे कीर्तनकार करतो की त्या कीर्तनकाराचं ऐकायचं का? त्यांनी तसं दिलं नाही तिथं ऐकू नका म्हणून. परंतु इथं त्यांनी सांगितले की पांडुरंगाला किंवा वारकरी संप्रदायाला गुरु मान्य आहे का? तर मग वारकरी आणि पांडुरंग यांच्यामध्ये संत हा गुरु झाला. तुम्हाला गुरुप्राप्ती होईल, ईश्वर प्राप्ती होईल का मग जेव्हा तुमच्यामध्ये असा दलाल तयार होईल, बरोबर आहे की नाही? आणि मग आता हे संत कोण असले पाहिजेत? तर संत हे पुण्यात्मा असले पाहिजेत, संत हे गुरु असले पाहिजेत. पुण्यात्मा म्हणजे या ठिकाणी धर्माने सांगितलेले की पुण्यात्मा फक्त ब्राह्मणच असू शकतो, किंवा ज्यांनी ब्राह्मण्यत्व ज्या कुठल्या इतर जातीतल्या, म्हणजे आपल्याकडे ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य या कुठल्या व्यक्तीला म्हणजे महात्म्य दिले असेल तरच त्याला पुण्यात्मा होता येतं, म्हणजे तो सर्टिफाईड असला पाहिजे. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज सर्टिफाईड नव्हते म्हणून त्यांना कधी कुणी स्वीकारलं नाही, आणि म्हणून स्वीकारलं नाही म्हणून ते कुठे आले ना? आपलं वारकरी संप्रदायामध्ये. म्हणजे मुळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज हे नाथपंथीय होते, बरोबर, परंतु त्यांनी स्वीकारली कुठली विचारधारा? वारकरी संप्रदायाची. म्हणजे वारकरी संप्रदायाने कबीर संप्रदायाला स्वीकारलं, वारकरी संप्रदायाने दत्त संप्रदायाला स्वीकारलं, वारकरी संप्रदायाने महानुभाव पंथाला स्वीकारलं, वारकरी संप्रदायाने कबीर पंथाला स्वीकारलं, आणि वारकरी संप्रदायाने सुफी संप्रदायाला देखील स्वीकारलं. आणि त्याचा प्रसार करणारी माणसं ही वारकरी संप्रदायात येऊन प्रबोधन करू लागली. त्याचं कारण असं होतं की या सर्व संप्रदायाची मूळं एक होती, त्यांची विचारधारा एक होती, आणि त्याला लागणारी फळंसुद्धा एक होती. म्हणून याच्यामध्ये त्यांना परकीयपणा वाटला नाही. सांगायचं तात्पर्य एवढं आहे. आता पुढे जात असताना आपण आणखीन एक सांगू की सनातन धर्माला बुद्धिवाद किंवा बुद्धी मान्य नाही. पहा, बुद्धी मान्य नाही. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात ना माहिती का? प्रश्न क्रमांक 34 वरती, बुद्धी हे अध्यात्म क्षेत्रात चुकीचे निर्णय घेते. बुद्धी हे अध्यात्म क्षेत्रात चुकीचे निर्णय घेते व उद्दिष्टापासून दूर नेते, म्हणून तिला अडथळा म्हणतात. बुद्धी हे आत्मतत्वापेक्षा जड असल्याने ती अडथळा आहे. बुद्धी म्हणजे अज्ञान आहे, कारण देह आहे. असं कोण म्हणतो? सनातन धर्म म्हणतो. मग आता मला सांगा की बुद्धीच वापरायची नाही म्हटल्यानंतर मग आता आपण कुठल्या जेनजीच्या युगात आहोत? 21व्या शतकामध्ये आहोत का 1000 वर्षापूर्वीच्या शतकात आहोत? मग बुद्धी वापरायची कुणी? पुण्यात्मांनीच वापरायची, इतरांनी बुद्धी वापरायची नाही, असं सनातन धर्म सांगतो. आणि मग असे सनातन धर्म सांगणारे, त्याचा प्रसार करणारे लोक जर वारकरी संप्रदायात आले तर अगोदरच आपल्याला बुद्धी नाही, आताशी थोडी थोडी प्रगत व्हायला लागली, तिला पूर्णपणे काय म्हणायचं, खंडित करायचं. तर मग अशा लोकांच्या नादी जर आपण लागलो तर आपल्याला बुद्धी चालवण्याचा अधिकारच राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून अतिक्रमण करणाऱ्याचा धर्म आपण समजून घेतला पाहिजे. अतिक्रमण करणाऱ्याची विचारधारा काय हे आपण समजून घेतली पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. कारण धर्मनिरपेक्ष राष्ट्र हे निर्जीव राष्ट्र आहे. म्हणजे जसं शरद पवारांना हे म्हटले की निधर्मी नाही, हा तर अधर्मी आहे, बरोबर आहे का? परंतु आपल्या देशाची राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजे याच्यामध्ये धर्माला किंवा धर्मवादाला थारा नाही. परंतु सनातन धर्म काय म्हणतो? राष्ट्ररक्षण व धर्मजागृती या ग्रंथामध्ये की धर्मनिरपेक्ष राष्ट्र हे निर्जीव राष्ट्र आहे, अशी त्यांची व्याख्या केलेली त्यांनी. राज्यघटना धर्माधिष्ठित असली पाहिजे, धर्मसापेक्ष राज्यालाच मानवतावादी म्हटलं पाहिजे, ही विचारधारा या लोकांची आहे. कारण ते म्हणतात राजा कालस्य कारणम. राजा कसा असला पाहिजे? कालस्य कारणम, म्हणजे तो त्या काळापुरता असला पाहिजे, कायमस्वरूपी नसला पाहिजे. ही सुरुवातीपासून त्यांची विचारधारा आहे. मग भारतासाठी लोकशाही म्हणजे हास्यास्पद आहे,
असं वाक्य त्याच्यामध्ये आहे. म्हणजे लोकशाही कशी आहे, एक विनोद आहे, एक टवाळखोरी आहे, इतकी वाईट त्याच्यामध्ये लोकशाहीची व्याख्या या सनातन धर्माच्या ग्रंथामध्ये पेरली जाते. म्हणजे ह्या कुठला धर्मवाद पेरतायत की लोकशाही त्यांना मान्यच नाही, कारण लोकशाही हास्यास्पद मानतायत ते, आणि धर्मसापेक्ष घटना असली पाहिजे असं ते म्हणतायत. सर्व खलविंद ब्रह्म हे ब्रीद त्यांचं आहे. ह्या सांप्रदायिक लोकांचं ब्रीद काय आहे? सर्व खलविंद ब्रह्म, म्हणजे सर्व ब्रह्म आहे, हे त्यांचं आहे. तुम्ही पहा, वारकरी संप्रदायामध्ये ही विचारधारा घेऊन कीर्तन करणारे लोक ब्रह्म एक आहे हेच तुम्हाला सांगतात. बरोबर आहे का नाही? मग आता हे ब्रह्म कोणचं आहे? ब्रह्म म्हणजे आपल्या परग्रहाच्या पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेरचं जे काय अवकाश आहे ते ब्रह्म नाही. एक दुसरं ब्रह्म आहे जे मानसिक ब्रह्म आहे, एक दुसरं ब्रह्म आहे जे बौद्धिक ब्रह्म आहे, एक दुसरं ब्रह्म आहे जे पृथ्वीच्या आतलं वातावरण म्हणजे ब्रह्म आहे, सामाजिक परिस्थिती म्हणजे ब्रह्म आहे. मग ते ब्रह्म कसं असलं पाहिजे समाजातलं? तर ते कसलं ब्राह्मणत्वाने व्यापलेलं ब्रह्म असलं पाहिजे. म्हणजेच अध्यात्मामध्ये ही किती उन्नती झाली आहे याची चाचणी पहा, म्हणजे हे ब्रह्म आहे. आता ते काय म्हणतात की अध्यात्मामध्ये आपण प्रगती केली का नाही हे कसं चाचपायचं? म्हणजे आपण 100% आध्यात्मिक झालो आहोत याची जर चाचणी घ्यायची असेल तर ती कशी घ्यावी याची व्याख्या या ग्रंथामध्ये केलेली आहे. तर ती कशी व्याख्या केली? ती काय म्हणतात की अध्यात्मामध्ये आपण उन्नत झालो आहोत तर आपण त्याची चाचणी घेताना दुसऱ्यांना मारलं पाहिजे. दुसऱ्यांना मारतानाच त्याची चाचणी होऊ शकते. म्हणजे इथं हिंसा शिकवतोय तुम्हाला धर्म, आणि वारकरी संप्रदाय तुम्हाला हिंसेपासून अलिप्त ठेवतोय. म्हणजे काय की अहिंसावादी आहे वारकरी संप्रदाय, तो प्रेम करायला शिकवतोय. वारकरी संप्रदाय हे मनभेद दूर करायला शिकवतोय. मग वारकरी संप्रदायाचा मूळ हेतू ठेवून इथं तुम्हाला दुसऱ्यांची हिंसा करायला प्रवृत्त करणारा सनातनी धर्म तो अध्यात्माची चाचणीच अशी करायला सांगतोय की दुसऱ्याला तुम्ही आधी मारलं पाहिजे तरच तुम्ही आध्यात्मिक झाले. हे प्रमाण त्यांनी सांगितलेलं आहे, आणि त्यासाठी ते भागवत गीतेतलं अर्जुनाचं उदाहरण त्याच्यामध्ये देत आहे. मग आता धर्माची व्याख्या आपल्या पद्धतीनं तर संतांनी आपल्याला सांगून ठेवलेली आहे, तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितली आहे. पण सनातन धर्मामध्ये ध्रुव या धातूपासून धारीयता, म्हणजे ज्याने धर्म धारण केला तो, किंवा ज्याला धर्माने आधार दिला तो, पुण्यात्माकडून धारण केला जातो तो धर्म यांना मान्य आहे. आता या धर्मामध्ये त्यांनी 2 प्रकारच्या साधना सांगितलेल्या आहेत. एक व्यक्तिष्ठी साधना आणि समयष्टी साधना. व्यक्तिष्ठी म्हणजे व्यक्तिगत केलेली साधना, आणि समष्टी साधना म्हणजे समाजासाठी आणि सर्व समाजाने केलेली साधना. आता याच्यामध्ये फळ किती प्रमाणात मिळतं हे फार गमतीशीर आहे बरं का. जर समयष्टी साधना ब्राह्मणाने केली तर त्याचं फळ हे 70%. म्हणजे समाजासाठी जर ब्राह्मणाने वाहून घेतलं तर त्याला किती फळ मिळणार? 70%. म्हणजे हे चातुर्वर्ण्य व्यवस्थेप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय बरं का. क्षत्रियानं केली समयष्टी साधना तर त्याचं फळ मिळणार त्याला 30%. बरोबर. जर वैश्यानं केली तर त्याचं फळ मिळणार फक्त 5%. आणि शूद्रानं जर सामूहिक साधना केली तर त्याचं फळ किती मिळणार? फक्त 1%. आता मी हे व्यक्तिष्ठ साधना ही तर सांगत नाही, परंतु आपण समाजासाठी, समाजाच्या उत्थानासाठी विचारमंथन करतोय म्हणून मी तुम्हाला हे उदाहरण दिलं. म्हणजे तुम्ही जर समाजासाठी आध्यात्मिक दृष्टीनं जर साधना करीत असले, समाज प्रगत व्हावा म्हणून साधना करीत असले तर तुम्हाला भक्तीचं फळ किती मिळणार? शूद्रांना फक्त 1%, वैश्यांना मिळणार फक्त 5%, क्षत्रियांना मिळणार फक्त 30%. मग सगळ्यात जास्त फळ कोणाला मिळणार? तर ब्राह्मणांना मिळणार. म्हणजे समाजाचा उद्धार करण्याचा अधिकार फक्त त्यांना आहे, बाकीच्यांना नाही, हे या ग्रंथातून स्पष्ट होतं. म्हणून माझं म्हणणं असं एवढंच आहे की अंधपणे कुणावरतीही विश्वास ठेवू नका. वारकरी संप्रदायाच्या प्रवक्त्याने, प्रबोधन करणाऱ्या माणसाने
फक्त गाथा आणि अभंग पाठ करून कीर्तन करणं म्हणजे तो फार मोठा कीर्तनकार झाला असं नाही, तर त्यानं सर्व धर्माचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याचबरोबर सर्व धर्मामधल्या पंथांचा सुद्धा अभ्यास असला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये मानवतावाद खुंटविणारे कुठले कुठले त्या ठिकाणी घुसलेले आहेत, कोणी कोणी त्यामध्ये असे व्हायरस सोडून दिलेले आहेत, याचं पूर्ण ज्ञान या म्हणजे कीर्तनकाराला असलं पाहिजे, तरच तो समाजासमोर कंबर खसून उभा राहण्यासाठी लायक आहे असं मी मानतो आणि तोच खरा कीर्तनकार आहे, तोच खरा या वारकरी संप्रदायाचा पाईक आहे असं मी मानतो. बाकीचे हे बुडबुडे म्हणजे वारकरी संप्रदायाचे प्रबोधनकार किंवा कीर्तनकार आहेत असं मी मानत नाही आणि वारकरी संप्रदायाने सुद्धा मानू नये एवढं या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद.